नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट केलेल्या दहशतवादी तळांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी पाकिस्ताननं पूर्ण ताकद खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेवर मुख्य लक्ष जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या 3 दहशतवादी गटांवर केंद्रित आहे. या तिढीवर योग्य प्रकारे कारभार करण्यासाठी आता पाकिस्तानी सैन्य नवीन भरती केलेल्यांना प्रशिक्षण देणार आहे. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांचे नवीन सदस्य प्रशिक्षणासाठी पाकिस्तानी सैन्यानं स्वतःचे अधिकारी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या शिबिरांचं संचलन प्रशिक्षण दिलेले कमांडर करत होते. आता या दहशतवादी शिबिरांमधील सर्व प्रशिक्षणाचं नेतृत्व मेजर रँकच्या अधिकाऱ्याच्या हातात राहणार आहे. शिवाय या सर्व शिबिरांना पाकिस्तानी सैन्य सुरक्षितता देखील प्रदान करणार आहे. या शिबिरांमधील प्रत्येक ऑपरेशनवर पाकिस्तानी सैन्याची थेट पाहणी असेल. शिवाय पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI तांत्रिक मदतही देते. या सर्व दहशतवादी शिबिरांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ISI या दहशतवादी गटांना उच्च तंत्रज्ञानाच्या ड्रोन तंत्रज्ञानानंही सुसज्ज करत आहे. याशिवाय हे दहशतवादी गट डिजिटल युद्धाचे साधनही मोठ्या प्रमाणावर वापरणार आहेत. पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी दहशतवाद्यांच्या भरतीपासून ते प्रशिक्षणापर्यंत प्रत्येक ऑपरेशनची थेट देखरेख करत आहेत. याशिवाय अशा शस्त्रांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्यांनी थेट भारतावर हल्ले करता येतील. भविष्यात या दहशतवादी गटांच्या रचनेत मोठा बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या बदलामागं अनेक कारणं आहेत. भारतावर थेट हल्ला करण्यास सक्षम अत्याधुनिक शस्त्रांनी या दहशतवादी गटांचं आधुनिकीकरण करण्यासाठी ISIनं प्रत्येक गटावर वार्षिक किमान 100 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. पाकिस्तानी सैन्य जिथं दहशतवादी ठिकाणांची प्रत्येक क्रिया थेट नियंत्रणात घेण्याचा विचार करत आहे, तिथे या गटांच्या प्रमुखांची भूमिका मर्यादित केली जाणार आहे. त्यांचा वापर तरुणांचे ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवाद्यांच्या संघटनांमध्ये सामील करण्यास होईल. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो. विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत. अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून रोज घेण्यात येतो. आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि त्याच बातमीचं दळण दिवसभर दळलं जातं. त्यामुळं देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडं लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात. न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमीमागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातच्या 126व्या एपिसोडमध्ये नौदलाच्या 2 शूर महिला अधिकाऱ्यांचा उल्लेख केला. लेफ्टनंट कमांडर दिन्ना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा अशी त्या दोघींची नावं आहेत. या दोघी पाल नौकायन करून पृथ्वीची परिक्रमा करणाऱ्या भारत आणि आशियाच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. जगातील पहिल्या महिला आहेत ज्या नावेने पूर्ण जगभर फिरल्या. त्यांचा उत्साह, चिकाटी आणि मेहनतीचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमार्फत या दोन्ही महिला अधिकाऱ्यांशी संवाद पण साधला. कोण आहेत लेफ्टनंट कमांडर दिल्ना ते पाहू. नौदलात लेफ्टनंट कमांडर दिल्ना लॉजिस्टिक्स कॅडरच्या आहेत. 2014मध्ये त्या इंडियन नेव्हीत अधिकारी झाल्या. केरळच्या कोझिकोडमध्ये दिल्ना यांचे वडील देवदासन हे देखील सेनेत जवान होते. सैन्यात जाण्याची प्रेरणा त्यांच्याकडूनच त्यांना मिळाली. त्यांची आई कुशल गृहिणी आहेत आणि पती इंडियन नेव्हीमध्ये अधिकारी आहेत. त्या NCCशीही संबंधित आहेत. तर लेफ्टनंट कमांडर रूपा या इंडियन नेव्हीत 2017मध्ये सहभागी झाल्या. त्यांनी नौदल आयुध निरीक्षण कॅडर जॉईन केलं. रूपा यांचे वडील अलमगिरी झामी GP तामिळनाडूचे आहेत आणि आई पदुचेरीची आहे. वडील एअरफोर्समध्ये होते, त्यामुळे संरक्षण क्षेत्रात जाण्याची प्रेरणा त्यांना वडिलांकडून मिळाली. लेफ्टनंट कमांडर रूपा आणि लेफ्टनंट कमांडर दिल्ना यांनी संपूर्ण जगभरात 47,500 किलोमीटर समुद्र प्रवास केला. 2 ऑक्टोबर 2024 रोजी गोव्यातून त्या निघाल्या आणि 29 मे 2025 रोजी त्या परतल्या. म्हणजे 238 दिवस त्यांना हा प्रवास पूर्ण करण्यासाठी लागले. त्या दोघीच नावेत होत्या. या प्रवासाची तयारी दोघींनी 3 वर्षापूर्वीपासून सुरू केलेली होती. मार्गदर्शन, कम्युनिकेशन डिव्हाइसेस कसे ऑपरेट करायचे,
गोताखोरी कशी करायची, बोटमध्ये कोणतीही अपघाती परिस्थिती, मेडिकल इमर्जन्सी आली तर ती कशी हाताळायची, हे सर्व प्रशिक्षण इंडियन नेव्हीकडून त्यांनी घेतलं. लेफ्टनंट कमांडर दिलना आणि रूपा पॉईंट निमोपर्यंत गेल्या आणि भारताचा झेंडा त्यांनी तिथं फडकवला. पॉईंट निमो ही जगातील सर्वात दूरची जागा आहे, जी दक्षिण प्रशांत महासागरात आहे. पाल नौकेनं या पॉईंटवर पोहोचून पहिला भारतीय, पहिली आशियाई आणि जगातील पहिला माणूस होण्याचा सन्मान भारताच्या या 2 महिला नौदल अधिकाऱ्यांना मिळालेला आहे. आता जाऊ राजस्थानमध्ये. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील सेव्हर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी एका घरात चाललेल्या ख्रिश्चन प्रार्थना सभेदरम्यान वाद निर्माण झाला. बजरंग दलाच्या टीमनं या ठिकाणला धर्मांतराचं केंद्र असल्याचं सांगत पोलिसांना तिथं बोलवलं. बजरंग दलाच्या जिल्हा संयोजकांनी सांगितलं की त्यांना ही माहिती मिळाली होती की या घरात प्रत्येक रविवारी 100 ते 150 लोकांची सभा होऊन धर्मांतर केलं जातं. बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. जेव्हा पोलीस आले तेव्हा तिथं 70 ते 80 महिला, अल्पवयीन मुली आणि वृद्ध उपस्थित होते. बजरंग दलानं सर्वांना रोखण्याची मागणी केली, परंतु पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली. याच दरम्यान धर्मांतर केंद्र चालवणारे मुख्य लोक घराच्या मागून पळून गेले. बजरंग दलानं पोलिसांची ही गंभीर कारवाई न केल्याबद्दल आरोप केलाय. सेव्हर पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश चंद शर्मा यांनी सांगितलं की पोलीस टीमला प्रार्थना सभेबाबत माहिती मिळाल्यानं पोलीस टीम तिथं पोहोचली होती. त्यांनी म्हटलं की सर्व लोक सहकार्य करत होते आणि तपास सुरू होता. अद्याप ठोस पुरावा मिळालेला नाही, त्यामुळे कुणालाही ताब्यात घेतलेलं नाही. स्थानिकांनी सांगितलं की वीरेंद्र नावाच्या व्यक्तीचा मुलगा डेव्हिड इथं प्रार्थना सभांचे आयोजन करत होता. यावरूनच आपल्याला खरं काय ते लक्षात येईल. आता जाऊ गुजरातमध्ये. गुजरातमधील गांधीनगर येथील भैयाल गावात आय लव्ह महादेव या स्टेटस लावल्यानंतर हिंसा झालेली होती. इस्लामी कट्टरपंथीयांच्या गटानं गरबा पंडाल आणि दुकानांवर हल्ले करून दगडफेक केली होती. आता गुजरात पोलिसांनी या प्रकरणात कडक कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत 70 आरोपी पकडण्यात आलेत. गृहमंत्री हर्ष संघवी यांनी या गरबा पंडालमध्ये हिंसा झाली तिथं पोहोचून माता अंबेची आरतीसुद्धा केली. संघवी यांनी स्पष्ट संदेश दिला की गुजरातमध्ये अराजकता पसरवणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही. त्यांनी सांगितलं की यामध्ये सहभागी आरोपींना घरातून काहींना पाण्याच्या टाक्यामागे लपलेल्या अवस्थेतून पकडण्यात आले. भैयाल गावात हिंसा पसरवणाऱ्या इस्लाम कट्टरपंथीयांवर गांधीनगर पोलिसांनी शस्त्रसर्जिकल कारवाई केली आहे. या आरोपींकडून झालेल्या नुकसानीची वसुली करण्याची कारवाईसुद्धा सुरू झालेली आहे. ही कारवाई त्या लोकांसाठी कठोर धडा आहे जे समजतात की कायदा मोडणं हे अत्यंत सोपं आहे. भैयालमध्ये हिंदूंची संख्या कमी असल्याचं जाणून गृहमंत्री हर्ष संघवी स्वतः त्यांनी गावाला भेट दिली. गावकऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागतसुद्धा केलं. संघवी यांनी विशेष करून महिला आणि एकूणच नागरिकांना आश्वस्त केलं की भयमुक्त राहून आपले उत्सव साजरे करावेत. नवरात्र ही भक्ती आणि शक्तिपूजेसाठीचं पर्व आहे. अशा पद्धतीनं उपद्रव करणाऱ्यांना आता सोडणार नाही. गांधीनगरच्या दहगाम भागातील हिंसेचं कारण सोशल मीडियावर आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव या पोस्ट होत्या. गोधरा आणि वडोदरासारख्या इतर शहरांमध्ये सुद्धा नवरात्रीच्या सुरुवातीला अशांततेच्या बातम्या आलेल्या होत्या. तथापि बहियालमध्ये पोलिसांच्या विशेष दलाच्या तैनातीमुळं आता शांतता प्रस्थापित झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.